गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली। आम्ही पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करायला सुरू केलं। मुलांना संस्कार हे घरातूनच मिळतात। बऱ्याच वेळा आम्ही शाळेला दोषी ठरवतो आणि मास्तरांना दोषी ठरवतो। पोरग चुकलं तर आम्ही एकच म्हणतोय, तुला गुरुजी शाळेत असं शिकवले काय ते झालं तर शाळेत मास्तर हे शिकवितात, उठसूट शाळा आणि मास्तरला जातात। बरोबर? मला एक सांगा सर्वजण, तुम्ही 24 तासामधले 8 तास शाळेत सोडले तर राहणारी वरची 17 ते 18 तास मुलं कुणाजवळ येतो? बोला। नवरा गेला अगोदर ना, नवऱ्याची जबाबदारी सगळी एकटी पेलत असते, तिला विचारा नवऱ्याची किंमत काय। ते आई वडिलांना विचारा, त्याच्या डोळ्यात त्यांचा पोरगा त्यांच्या अगोदर गेला नाही, पोराची किंमत काय। म्हणून नातं सांभाळा, सगळे तो ठेवून जायचं नवरी। आम्ही सगळं घेवे दावे करतो इस्टेटच्या जोरावर, त्याच्या जोरावर। कृपया माऊली भगिनींना, आपण माझ्या आईसारख्या तुम्ही सर्वजण, मला एवढीच विनंती आहे, कधी आपल्या मालकाला त्याच्या आई बाबा संग बोलायला बंधन घालू नका। नेहमी बोलणं, तुमचं जरी काय बी नसलं, जरूर बिन, घरात भांडं आहे, 2 भांड्याला भांडं लागलं की आवाज होतो, मला समजू शकतो मी, जगात प्रत्येकाच्या घरात आहे। पण कमीत कमी आपल्या त्या मालकाला तेवढं मात्र बंधन लावू नका की त्याच्या आई संग बोलायचं नाही, त्यांना पैसे द्यायचं नाही, असं कधीही बंधन कृपा करून लावू नका, कारण खूप हाल होतो। आता आमच्या गावात अनेक पर्व, मला एक व्यक्तीने असाच कारण गावात मोठा घेतला, वडील येऊन रडायला, 2 पोरं आहेत, आईला पॅरालिटिक झाली, आईला लकवा मारलेला आहे, वडील आहेत आणि दोघं पण आहेत, 2 मुलगा आहेत। आई वडिलांची वाटणी केली आहे, 6 महिने बाबा हिच्याकडे, आई हिच्याकडे आहे, 6 महिने आई त्याच्याकडे, बा हिच्याकडे। असा रडत होता ना तो बिचारा, सांगत होता मी जन्माला घालून चूक केली, 2 पुढे, एक मुलगी असते आम्ही सुद्धा कोणाची बहीण पळून आणायची, आमच्या घरात आमची बहीण कोणतरी पळून गेली, आमची बहीण कुठं पळून गेली, आमच्या मनाला काय वाटणार हो? मग दुसऱ्याच्या घरात काय वेगळं दुःख असणार आहे का? डोपामाइन नावाचा एक हार्मोन्स आहे आपल्या शरीरामध्ये, ब्रेन मध्ये, तो 16 वर्षापासून एक 20-22 वर्षापर्यंत स्टिम्युलेट होतो, आणि त्यावेळी हे प्रेम होणं, आकर्षण होणं ह्या स्वाभाविक गोष्टी आहेत, ही नैसर्गिक क्रिया आहे। पण चुकीचं पाऊल नाही उचलायचं, आई वडिलांना तेवढं काबील होऊन दाखवायचं। नाले हाती जमीनही नाही, चौकडे कोंडलेल्या जगण्याच्या दिशा, हाती नाही काम गाडा चालायाचा कसा, हाती नाही काम गाडा चालायाचा कसा। घोडा झालो तरी काही शिकलोच नाही, विकायाच्या जगामध्ये टिकलोच नाही। अतिथी देवो भव, ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांती। डाव्या हातात तांब्या घ्या, हळूहळू पायावर पाणी घालायचं आहे, पाय स्वच्छ धुवून घ्यायचे, पाणी सांडायला पाणी संपवायचं, सुरू करा।
ओम प्रणंतु मा देवजना प्रणंतु मनसादिया प्रणंतु विश्वाभूतानि जातवेद पुनीमः ओम सर्वज्ञाय नमः ओम एक तास वेळ देईल म्हणजे कशासाठी अभ्यासासाठी त्याची चौकशी करायचं काय करतोय कुठं जातोय सगळी चौकशी आपण एक तासात करायची परत मी अशी शपथ घेतो की आम्ही दोघे मुलांसमोर कोणत्याही प्रकारचं भांडण व्यसन शिवीगाळ करणार नाही तंबाखू सवय असेल त्रास सोडून द्यायचा गुरुपौर्णिमा ड्रिंकची सवय असेल कुणाला सवय त्रास सोडून द्यायचा महिला सुद्धा कोण नमस्कार डोकं टिकून आणि परत एकाला भेट द्यायची डोकं टिकून नमस्कार फक्त हे सांभाळून आरती सांभाळून परत एकदा गळा भेट द्यायची आहे परत आई वडिलांजवळ जायचं आहे जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई ये तो जैसे रंगों भरी पिचकारी परत एकदा गळा भेट द्यायची आहे परत आई वडिलांजवळ जायचं आहे जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई ये तो आशा की लहर है चला सावकाश सर्वांनी बसून घ्यायचं आहे फक्त खाली नीट बघायचं थोडं साडीला लागल आरती नमस्कार माझे नाव भाग्यश्री लोहार मला बोलायचं काही सुचत नाही पण सर खरंच तुमचं थँक्यू कारण तुम्ही आज हा कार्यक्रम घेतला मला माझ्या आईबाबांसोबत एवढा वेळ घालवता येत नव्हता दोघेही कामात जातात पण आज पहिल्यांदा ती माझ्यासाठी घातली माझ्यासाठी मला खूप बरं वाटलं आणि माझी अशी इच्छा आहे की ते दोघं माझे आई बाबा आहेत तसे शाळेतले सगळेच माझे आई बाबा सारखे तरी त्यांचं माझ्याकडून काय पाद्यपूजन होत असेल तर प्लीज पूर्ण आई वडिलांचं चित्र यांनी जे समोर उभा केलं त्यांची कष्टाची जाणीव या क्षणापर्यंत झाला आणि प्रत्येक वेळी ते अंतर्मनातून एवढी याची जाणीव होत होती की पुरुष मंडळी अंतर्मनातून आतल्या आत त्याचं दुःख दाबलं जातं जसं महिला मंडळ ओपनपणे ते ऍक्च्युली काढतात तसं पुरुषांना काढता येत नाही आणि महत्वाचं या ठिकाणी मी येते वेळी सकाळीच असं बोललो की आमची कन्या आता सध्या 10वीला असल्यामुळं याच्या पुढचा आपल्याला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम बघता येणार नाही किंवा ह्या कार्यक्रमाला बघता येणार नाही याचा म्हणजे अर्थ असं कसा ह्या क्षणा पण आपल्याला येता येणार नाही एवढ्यासाठी नियोजितरित्या या ठिकाणी आलो आणि प्रथमतः अनेकदा मी पाटील सरांना